श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 8 पान क्रमांक 60. दत्तावताराचे वर्णन. आत्मसाक्षात्कार कसा घडतो. ब्रह्मज्ञानासाठी तप करणारे खरे ब्राह्मण. दुसरे दिवशी तिरुमलदास आपले नित्य नैमित्तिक अनुष्ठान झाल्यावर म्हणाले, अरे शंकर भट्टा, आत्मसाक्षात्कार जेव्हा होतो त्यावेळी 15 कला आपापल्या भूतामध्ये लय पावतात. त्या देवता मूलभूत शक्ती असलेल्या चैतन्यात लीन होतात. आत्मज्ञान, कर्म इत्यादी ब्रह्मस्वरूपात लय पावत असतात. अशा ब्रह्मज्ञानासाठी जो परिश्रम करीत असतो तो खऱ्या अर्थाने ब्राह्मण होय. प्राण, विश्वास, आकाश, वायू, अग्नी, जल, भूमी, इंद्रिये, मन, अन्न, बल, विचार, मंत्र, कर्म, लोक, लोकांतील विविध नावे, त्यांना 16 कळा असे म्हणतात. श्रीपाद प्रभू षोडश कलांनी परिपूर्ण असे ब्रह्मावतार आहेत. आत्मसाक्षात्कार कसा घडतो आणि प्रश्नचिन्ह आहे. पण आत्मसाक्षात्कार म्हणजे काय आणि तो कोणाला घडतो, कसा घडतो, म्हणजे नक्की काय होतं, असा प्रश्न पहिल्यांदाच विचारला आहे. पुढे म्हटलं आहे, ब्रह्मज्ञानासाठी तप करणारे खरे ब्राह्मण. मग मी जर जन्माने ब्राह्मण असेल तर आत्ताचं माझं जर रुटीन पाहिलं तर त्यामध्ये ब्रह्मज्ञानासाठी तप चालू आहे का. जर मी ब्रह्मज्ञानासाठी तप करत असेल तर मी ब्राह्मण म्हणवून घेऊ शकतो स्वतःला. पण केवळ जन्म ब्राह्मणाच्या घरी झाला आहे, ब्राह्मण कुळात झाला आहे. आणि मग पुढचा प्रश्न असा येतो की माझे वडील तरी ब्रह्मज्ञानासाठी तप करायचे का. माझे आई वडील, माझे आजी आजोबा ब्रह्मज्ञानासाठी तप करत होते का, पणजोबा करत होते का. मग हे ब्रह्मज्ञानासाठी तप पूर्वी कधीतरी जे आपलं गोत्र आहे, ज्या ऋषींचे आपण वंशज म्हणून सांगतोय ते करायचे. तर मग त्यांच्यानंतर अजूनही ती परंपरा चालू आहे का खंड पडलाय. मग मी अमुक गोत्राचा आहे, अमुक ऋषींचा मी वंशज आहे असं म्हणायचा आता मला तो अधिकार उरलाय का. मग ब्रह्मज्ञानासाठी मी जर तप करत नसेन तर मी स्वतःला ब्राह्मण म्हणून घेतोय, हे कितपत सत्य आहे, माझं ब्राह्मणत्व हे कितपत सत्य आहे, असा माझ्या मनात स्वतःबद्दल वेगवेगळे विचार येऊ लागले. आणि माझ्या लक्षात आलं की ब्रह्मज्ञानासाठी माझं तप चाललंय असं काही माझं रुटीन नाही आहे. म्हणजे मग आता मी कोण आहे. मग मी कोण आहे. ब्राह्मण नाही तर म्हणून कोण आहे. क्षत्रिय आहे, वैश्य आहे, शूद्र आहे, अस्पृश्य आहे, सिद्ध आहे, परब्रह्म आहे, कोण आहे. मग हे कशावर ठरणार आहे. तर ज्या उद्देशाने किंवा ज्या कारणाकरता माझं रुटीन चालू आहे, मग उदाहरणार्थ पैसे मिळवणं, नफा मिळवणं, यासाठी जर माझं सगळं रुटीन सेट केलेलं असेल, माइंड सेट, इंटलेक्ट सेट आणि फिजिकल रुटीन सेट, तर मग मी स्वतःला कोण म्हणायचं. प्रजेच्या रक्षणासाठी, इतरांच्या कल्याणाकरता जर माझं रुटीन सेट असेल तर मी स्वतःला कोण म्हणायचं. इंद्रिय सुख फक्त माझं 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 आणि फक्त माझंच, या दृष्टीने जर माझं रुटीन सेट असेल तर मी स्वतःला कोण म्हणायचं. असे प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण व्हायला लागले. आता पुढे इथे म्हटलं आहे, दुसरे दिवशी तिरुमलदास आपले नित्य नैमित्तिक अनुष्ठान झाल्यावर म्हणाले. म्हणजे नित्य नैमित्तिक अनुष्ठान हे आहेच, त्यांच्या रुटीनचा तो अविभाज्य भाग आहे. असं माझं काही रुटीन आहे का की हे ना नित्य नैमित्तिक अनुष्ठान, नित्य अनुष्ठान वेगळं, नैमित्तिक अनुष्ठान वेगळं. विशिष्ट निमित्ताने केलेलं अनुष्ठान असतं आणि नित्य अनुष्ठान असतं. मग माझ्या रुटीनमध्ये असं काही आहे का नित्य, आणि जे माझ्या आणि जगाच्या कल्याणाकरता म्हणून आहे तर त्याला अनुष्ठान म्हणूया आपण. असं झाल्यावर ते काय म्हणाले, अरे शंकर भट्टा, आत्मसाक्षात्कार जेव्हा होतो त्यावेळी 15 कला आपापल्या भूतामध्ये लय पावतात. म्हणजे 15 कला आहेत आणि वेगवेगळी भूत आहेत, तर ती त्या भूतांमध्ये लय पावतात. त्या देवता मूलभूत शक्ती असलेल्या चैतन्यात लीन होतात. म्हणजे देवता मूल चैतन्यात लीन होत आहेत आणि कला भूतांमध्ये लय पावत आहेत. मग आता आपल्याला माहिती आहेत कुठली पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश,
त्याच्यामध्ये 15 कला लय पावत आहेत असा अर्थ आहे का? आणि त्या त्या देवता मूलभूत शक्ती असलेल्या चैतन्यात लिहून पावतात. म्हणजे चैतन्य ही मूलभूत शक्ती, हां तिथे आहे सोर्स तो. आणि त्याच्यामध्ये देवता म्हणजे काही शक्ती असलेल्या शक्ती असलेलं अस्तित्व काही ते त्याच्यात लीन पावतं. म्हणजे शक्तीचा जो आविर्भाव आहे तो आता पुन्हा संपला. कला ज्या होत्या वेगवेगळ्या, ते आविष्कार जे होते तेही भूतांमध्ये लय झाले आणि शून्यत्व आलं का, पूर्णत्व आलं का, पोटेन्शियल एनर्जीची स्टेट आली का, जी कायनेटिक झाली होती. पुढे म्हटलंय आत्मज्ञान, कर्म इत्यादी ब्रह्मस्वरूपात लय पावत असतात. मग आत्मज्ञान कुठे लय पावतंय, कर्म कुठे लय पावतंय आणि इत्यादी म्हटलंय म्हणजे अजून काही असेल, हे ब्रह्मस्वरूपात. ब्रह्म हे माझं स्वरूप का ब्रह्म आहे त्याच्या स्वरूपात लय पावत असतात. म्हणजे हे असं घडतच असतं, लीन होतात, लय होतो, हे असं म्हणजे हे चालतंय, इथे कोणी करणारा नाही आहे हे असं. म्हणजे जेव्हा जेव्हा आत्मसाक्षात्कार होईल, जो माझ्या हातात नाही, घडणार असेल तर घडेल, तेव्हा काय होईल तर 15 कला आपोआप आपल्या भूतामध्ये लय पावतील, त्या त्या देवता मूलभूत शक्ती असलेल्या चैतन्यात लीन पावतील, आत्मज्ञान कर्म इत्यादी ब्रह्मस्वरूपात लय पावेल. म्हणजे हे घडतं. करता येतं का असा प्रश्न आहे. पुढे म्हटलंय अशा ब्रह्मज्ञानासाठी जो परिश्रम करीत असतो तो खऱ्या अर्थाने ब्राह्मण होय. मग मी ब्रह्मज्ञानासाठी काही परिश्रम करतोय का, का अस्तित्वासाठीच परिश्रम करतोय, इंद्रिय सुखासाठी परिश्रम करतोय, कम्फर्टसाठी, सुखासीनतेच्या दिशेनेच फक्त परिश्रम करतोय, मी कसं ब्राह्मण म्हणणार स्वतःला, असा प्रश्न माझ्या मनात येतोय. अशा ब्रह्मज्ञानासाठी जो परिश्रम करायचो तो खऱ्या अर्थाने ब्राह्मण होय. आता पुढे 16 कला कुठल्या, वरती 15 कला म्हटलंय, इथे आता 16 कला कुठल्या त्या सांगतायत. प्राण ही एक कला आहे. कला म्हणजे त्याचा आविष्कार, विश्वास, आकाश, वायू, अग्नी, जल, भूमी. मग आता याच्यामध्ये पंचमहाभूतं म्हणालेत 16 कळांमध्ये. इंद्रिय, मन, अन्न, बल, विचार, कर्म, मंत्र, लोक, लोकांतील विविध नावे, त्यांना 16 कळा असे म्हणतात. ह्या त्या 16 कळा सांगितलेत आणि त्या आपापल्या भूतामध्ये लय पावतात असं वर म्हटलंय. श्रीपाद प्रभू 16 कलांनी परिपूर्ण असे ब्रह्मावतार आहेत. अवतार आहेत म्हणजे मॅनिफेस्टेशन आलं, व्यक्त झालं, ते परिपूर्ण आहे. परिपूर्ण का म्हटलंय, त्यांच्यात काय काय आहे तर प्राण आहे, विश्वास आहे, आकाश आहे, वायू, अग्नी, जल, भूमी आहे, इंद्रिय आहे, मन आहे, अन्न आहे, बल आहे, विचार आहे, मंत्र आहेत, कर्म आहेत, लोक आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याला परब्रह्मावतार असा शब्द इथे वापरलाय. पुढे आता म्हटलंय अन्न हेच मन होय. सात्विक अन्नाच्या सेवनाने मनाचे निर्मलत्व प्राप्त होते. आता अन्न हेच मन आहे, हे फार सखोल विचार करण्यासारखं विधान दिसतं इथलं. आपल्याकडे श्रुती आहे अन्नम ब्रह्म, योसावादित्य ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म. अनेक गोष्टीला कशा कशाला ब्रह्म म्हटलंय, तर अन्नाला पण ऋषींनी ब्रह्म म्हटलंय, सूर्यदेवतेला पण ब्रह्म म्हटलंय. मग अन्नाला ब्रह्म म्हटलंय म्हणजे काय नक्की, म्हणजे काय, त्याचा अर्थ काय. आता पुढचं आपण वाचूया. तिथे असं म्हटलंय की सात्विक अन्नाच्या सेवनाने मनाचे निर्मलत्व प्राप्त होते. आणि जसं मन तसे येणारे विचार, आणि जसे विचार तसे आचार, आणि जसे आचार म्हणजे ॲक्शन तशी रिॲक्शन. म्हणजे माझं जर अन्नसेवन योग्य असेल तर मनात येणारे विचार योग्य असतील, हितकारक असतील, परिणामतः माझं वर्तन तसं असेल आणि माझ्या वर्तनाप्रमाणेच मला काय तर फळप्राप्ती होणार आहे. याचा अर्थ अन्न किती महत्त्वाचं आहे. माझ्या जीवनात जी काही सुखदुःख आहेत त्याचा अन्नाशी काही संबंध आहे का, असा विचार करता येणं शक्य आहे. पुढे म्हटलं आहे विधात्याने प्रथम प्राणांची सृष्टी केली, म्हणजे पहिल्यांदा प्राण निर्माण केला. आता ते प्राणोपनिषद म्हणून आहे, त्याच्यात असं म्हणतात की आत्म्याचं पहिलं स्पंदन किंवा कंपन, व्हायब्रेशन म्हणजे प्राण. मग आत्मा सर्वत्र, तर तो आत्मा जर कंप पावला तो कुठे कुठे कंप पावेल, सर्वत्रच. म्हणजे प्राण जो निर्माण झाला ते पहिलं कंपन झालं ते कुठे कुठे झालं, सर्वत्र. ह्याचा अर्थ प्राण सर्वत्र आहे. असं या ब्रह्मांडात अस्तित्वात
हे जे उत्पन्न झालं आहे, सृष्टी जी आहे, ब्रह्मांड आहे, काही नाव द्या, मॅनिफेस्टेशन, त्याच्यात प्राण कुठे कुठे आहे? तर सर्वत्र आहे. दगडात आहे, मातीत आहे, पाण्यात आहे, झाडात आहे, माणसात आहे, आकाशात आहे, तर ग्रह ताऱ्यांमध्ये आहे, सूर्यामध्ये आहे. प्राण नाही असं ठिकाणच असू शकत नाही. प्राण म्हणजे संपूर्ण विश्वात विद्यमान असलेली प्राणशक्ती होय. त्या प्राणशक्तीस सूक्ष्मात्मा, हिरण्यगर्भ या नावाने सुद्धा संबोधले जाते. सूक्ष्म आत्मा असं पण त्या प्राणशक्तीला संबोधले जाते. प्राणमय कोशामध्ये स्थित जीवधातू शक्तीला शक्ती शरीर असे म्हणतात. प्राणमय कोशामध्ये स्थित जीवधातू शक्तीला शक्ती शरीर असे म्हणतात. प्राणमय चैतन्यास संतुलितरित्या प्रवाहित केल्यास मनुष्यांचे भौतिक दुःखांचे निवारण होते. प्राणमय चैतन्यास संतुलितरित्या प्रवाहित केल्यास, इथे कुठे प्राणायामाच्या दिशेने ते निर्देश करतायत का? की जे प्राणमय चैतन्य आहे, प्राणशक्ती जी आहे, तिला संतुलित करून प्रवाहित केलं योग्य प्रकारे तर मनुष्यांचे भौतिक दुःखांचे निवारण होते. मग भौतिक दुःख कुठली? शरीराशी निगडीत ना. मानसिक दुःख नाही म्हटलेलं, भौतिक दुःख म्हटले. म्हणजे याचा अर्थ शरीर स्वास्थ्य प्राणायामाने मिळतं असा निर्देश आहे का? असा विचार आपल्याला करता येईल. पुढे म्हटलंय, मनुष्याचा स्थूल देह रोगी होण्यापूर्वी प्राणमय शरीर रोगग्रस्त होते. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आजार जो निर्माण होतो ना, तो आधी प्राणमय कोशात निर्माण होतो. एकदा प्राणमय कोशात गडबड झाली की ती भौतिक देहामध्ये, स्थूल देहामध्ये फक्त व्यक्त होते. म्हणून प्राणमय कोशाची जास्ती काळजी घेतली पाहिजे का? मग प्राणमय कोशाची काळजी घेणारा काही आहार असू शकतो का? प्राणायाम हा आपण व्यायाम म्हणूया, पण आहार असेल ना प्राणमय कोशाचा, तो काय असेल? तर प्राणवर्धक पदार्थ खाणे हा प्राणमय कोशाचा योग्य आहार असेल. दुसरं काय असू शकतं? तर प्राण काढून घेणारे पदार्थ किंवा प्राणशक्ती कमी करणारे पदार्थ न खाणे हा एक विचार असू शकतो. आणि तिसरा विचार असू शकतो की प्राण एक्साईट जर झाला, म्हणजे रजस ॲक्टिवेट झाला, तर काय घडणार आहे? ऊर्जा फुकट जाणार आहे. त्यामुळे मनुष्याचा स्थूल देह रोगी होण्यापूर्वी प्राणमय शरीर रोगग्रस्त होते असं इथे म्हटलंय. त्याच्यानंतर स्थूल शरीर रोगग्रस्त होते. आरोग्यासंदर्भात काही टिप्स आहेत आपल्याला इथे. प्राणमय कोशाची कशी काळजी घ्यायला हवी? कारण तिथे शक्ती आहे. आणि ती शक्ती जर अन्नमय कोशाला योग्य प्रकारे मिळत राहिली, प्रत्येक पेशीला मिळत राहिली, तर अन्नमय कोश नीट राहणार आहे, भौतिक आरोग्य व्यवस्थित राहणार आहे. असं प्रत्येक जीवाच्या हिताचं काहीतरी इथे लिहिलं आहे. ते मला समजावं, मला त्याचा अनुभव यावा आणि तो माझ्या दैनंदिन किंवा दिनचर्येचा माझा भाग व्हावा, यासाठी श्री दत्तात्रयांना शरण जाऊया. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.